नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कुंभ राशीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। सध्या कुंभ राशीची 7.5 चालू आहेत, त्यामुळे आता काही गुप्त परिवर्तनाचा काळ तुमचा सुरू होत आहे आणि यामध्ये कोणत्या गोष्टी अशा घडणार आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की अगदी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि हे स्वामी भक्तांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि जय शनिदेव महाराज जरूर लिहा। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। कुंभ राशी, तुमच्या आयुष्यामध्ये अचानक बदल घडणार आहे, बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत। तर प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, आज मी जे गोष्टी सांगणार आहेत ती फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या आयुष्याचा आरसा आहे। त्यामुळे आधी कुठलाही न्याय न करता, घाई न करता मन शांत करू संपूर्ण व्हिडिओ अगदी शांत मनाने ऐका। यामध्ये तुम्हाला काही गोड गोष्टी असतील, काही गोष्टी टोचतील, परंतु प्रत्येक शब्द हा सत्याचा आहे आणि तो प्रत्येक गोष्ट खरा आहे। तर कुंभ राशीचे लोक, तुम्ही बाहेरून जितके पण मजबूत दिसतात ना, तितकेच तुम्ही संवेदनशील असतात। तुमचं मन हे खूप मोठं असतं, पण तुम्ही ते जगाला दाखवत नाही। तुमच्या वेदना या खोलवर तुम्ही सहन करत राहतात, पण कोणासमोर उघडपणे तुम्ही काहीच सांगत नाही। नात्यांची वेळ आली तर तुम्ही त्यांना जीव लावतात, पण जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा तुमचे मनाचे दरवाजे तुम्ही कायमचे बंद करतात। ही तुमची ताकदही आहे आणि ही तुमची परीक्षा देखील आहे। तर आज एकदा तुम्ही एकटे बसून फक्त विचार करा की ती तुमची ताकद आहे का, ही तुमची परीक्षा आहे। आणि खरंच तुम्ही स्वतःसाठी जगलात का, की नेहमीच फक्त इतरांच्या अपेक्षांचं ओझं तुम्ही उचलत राहिलात। आणि जेव्हा स्वतःसाठी काही करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा लोकांनी प्रश्न उभे केलेत की नाही? 100% केले असतील, कारण जगाला तुमचा चांगुलपणा हवा असतो, बरोबर आहे ना? तुमचा आनंद हा कोणालाच बघवत नाही। तर हाच तुम्ही जे एक्सपेक्टेशन ठेवतात, हाच सर्वात मोठा धोकादायक सापळा आहे। तर कुंभ राशीचे लोक, तुम्ही अनेकदा ह्याच्यामध्येच अडकतात। तुमच्या राशीचा स्वामी हा शनी महाराज आहेत, कर्माचे न्यायाधीश। शनी कोणाशीच वैर ठेवत नाही, पण कर्माचा हिशोब मात्र बरोबर करतात। जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतात त्याच क्षणापासून शनी तुमच्या आत्म्यात एक जबाबदारी लिहून पाठवतो। ही आत्मा इतरांसाठी कामी येईल, हेच खूप महत्त्वाचं आहे। आणि हे ऐकून तुम्हाला जड वाटेल, पण तुमचं आयुष्य तुम्ही एकदा फक्त मागे वळून बघा। किती वेळा तुम्ही स्वतःपेक्षा आधी इतरांना ठेवलेलं आहे। आणि त्या मोठ्या बदलाबद्दल आता आज बोलणार आहोत, जो तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू होणार आहे। कारण की गोचरात असा योग बनत आहे जो तुमची दिशा बदलायला सुरुवात करत आहे। आणि याचा परिणाम अचानक नाही, तर आता हळूहळू तुमच्या जीवनाला, तुम्हाला आणि कुंभ राशीच्या लोकांना नवीन मार्गावरती नेणार आहे। आणि याची सुरुवात आता झालेली आहे, पण आता त्याचा प्रभाव तुम्हाला वेगाने जाणवू लागेल आणि येणाऱ्या काळातही तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील। तर मग कुंभ राशीवाल्यांनो, उशीर न करता जाणून घ्या ती मोठी भविष्यवाणी। परंतु त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो, तुम्ही मनापासून कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव महाराज असं जरूर लिहा। आणि शनी महाराजांची आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्या सर्वांवरती भरपूर कृपा राहो, तुमचे भरपूर तुम्हाला आशीर्वाद मिळो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना सांगू इच्छिते की शनी आणि केतूची एक स्थिती तयार होत आहे, त्यांचा खास संबंध तयार होत आहे। आणि हा संबंध ज्योतिषात षडाष्टक योग म्हणून ओळखला जातो। तर याला हलक्यात घेऊ नका, कारण की तो माणसाला आतमधून पूर्णपणे बदलवून टाकतो। हा जो योग आहे तो कदाचित तुम्हाला हलवून टाकेल, जेणेकरून माणूस आपली खरी ताकद ओळखू शकेल। त्याच्यासाठी हे सर्व काही गोष्टी घडत असतात। काही विद्वान याला कौर योगही म्हणतात। कदाचित म्हणूनच हा आतमध्ये धर्म अधर्म, बरोबर चूक, स्वार्थ त्याग याचं युद्ध घडवत असतो। जसं महाभारताचं युद्ध हे जे बाहेर नाही, आधी आत झालं, तसंच काही आपल्या मनामध्ये ते त्या प्रकारचं युद्ध चालू असतं। तर आता सत्य आहे का, मागची काही वर्षे तुमच्यासाठी अजिबात सोपी नव्हती, कारण तुमची 7.5 चालू होती। त्याच्यामध्ये तुम्हाला
पैशांची अनिश्चितता जाणवली, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चढउतार जाणवले, कुटुंबांची चिंता आणि नात्यांमधलं काही अंतर, नातं तुटणं, काही ना काही असं काही घडलं जे तुम्हाला त्यांनी आतमधून पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. परंतु तुम्ही लक्ष दिलंत का त्या सर्व गोष्टींकडे? कारण की त्या अनुभवांनीच तुम्हाला शहाणं बनवलेलं आहे. लोकांना ओळखणं असो, पैसे सांभाळणं असो किंवा नातेसंबंध समजणं असो, तर ह्या सर्व गोष्टींमधून तुम्ही ह्या 7.5 वर्षांमध्ये हे सगळे अनुभव तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्ही पूर्वीपेक्षा अधिकच खूप परिपक्व झालेले आहात आणि नक्कीच तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला बदलही जाणवत असेल. तुम्ही ज्या वेदनेमधून तुम्ही भरपूर काही शिकलेला आहात, तुमच्यासोबत जे पण काही फसवणूक झालेल्या आहेत त्याच्यामधून तुम्ही समजला आहात आणि हीच संघर्षामधून खरंच ही खरी ताकद आता तुम्हाला ओळखायची आणि ही खरी ताकद तुम्हाला मिळालेली आहे. कारण की शनी महाराज जेव्हा शिकवतात तेव्हा ते तुम्हाला आधी पाडतात आणि मगच उभं करतात. तुम्ही आता तो व्यक्ती राहिलेला नाही. आधीपेक्षा तुम्ही खूप उंच उभं राहिलेला आहात. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ तुमचा घाबरण्याचा नाही, तर आता तुमचा जगण्याचा आहे. नियतीने काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि तिला वाचून समजून त्यावरती वर उभं राहणं हे आता तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहेत. आणि आता ती खरी शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती होत आहे आणि त्या शनी महाराजांचे जे पण काही तुमचे केलेले पुण्य आहेत आता त्याला सुरुवात होत आहे. आणि शनी महाराजांची कृपा तर खरं त्यांच्यावरच होते ज्यांनी सत्याचा सामना करण्याची हिंमत ठेवली. लक्षात ठेवा, तुमची ही जी आयुष्याची कथा आहे ती इथेच संपलेली नाही, तर खरा अध्यायाला सुरुवात आता सुरू होत आहे. कारण मागचे जे पण काही तुमचे त्रासात गेलेले दिवस ती खरी तुमची परीक्षा होती आणि आता ती परीक्षा संपलेली आहे आणि तुमचा खरा अध्याय, तुमच्या आयुष्याचा अध्याय आता सुरू होत आहे. तर कुंभ राशीवाल्यांनो, आता जे पण मी सांगणार आहे ते एकदम लक्षपूर्वक ऐका, कारण हे तुमच्या वर्तमान परिस्थितीशी थेट जोडलेलं आहे. कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये जो पण काही स्त्री असो पुरुष असो, तो आता पहिल्यासारखं राहिलेला नाही. प्रत्येक गोष्टीवरती काय होईल, कसं होईल, कोण मला मदत करेल का, सतत हा विचार तुमच्या मनामध्ये असायचा. परंतु आता या मागच्या वेळेने तुम्हाला आता पूर्णपणे बदलवलेलं आहे. आता तुम्ही स्वतः निर्णय घेऊ लागलेले आहात, स्वतःसाठी उभं राहायला तुम्ही शिकलेले आहात आणि स्वतःचे मार्ग देखील तुम्ही आता तयार करू लागलेले आहात. जेव्हा माणूस स्वतंत्र बनतो तेव्हा त्याची स्वतः परीक्षा घेते. आव्हाने येणे हे स्वाभाविकच आहे. आणि हाच तो काळ आहे जो आता तुम्हाला एकदम सक्रिय बनवत आहे आणि हे तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा शनी महाराज आपली चाल बदलून मजबूत स्थितीत येतात आणि केतूसोबत हा त्यांचा विशेष संबंध तयार करतात, तेव्हा त्याचा परिणाम खोल असतो आणि अशा योगात तुमचे ग्रह मजबूत होतात आणि एकमेकांशी संतुलित राखतात. आणि हाच योग जो आहे आता सुरू झालेला आहे आणि तो तुम्हाला कठीण परिस्थितीतून शुभ परिणाम देणार आहे. आणि नियती काय संकेत देत आहे त्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये 3 मोठे बदल निश्चितच घडणार आहे. मेंदूवरती थोडासा ताण वाढेल, कारण आता तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून निर्णय घ्यायला शिकाल. नातेसंबंध, जे पण तुमचे काही नाते तुटलेले आहेत किंवा तुम्ही त्यांच्या स्वतः तुम्ही अंतर ठेवाल आणि जे पण काही विनाकारांची नाते तुम्ही स्वतः तुमची ती नाती तुटतील. तुम्ही पैसा वाचवण्यासाठी तुम्हाला त्या लोकांपासून दूर राहावं लागेल. जे फक्त तुमचा फायदा घेत होते ते बदल फक्त आर्थिक नाही तर मानसिक आणि भावनिक देखील आता असणार आहेत. तर कुंभ राशीचे लोक आधीपासूनच याची चाहूल घेत होते, परंतु आता एक सकारात्मक वळणही त्याला लागणार आहे. जसजसा हा योग मजबूत होईल तसं तुमच्या विचारसरणीत बदल होणार आहे. आधी जिथे नात्यांमध्ये तुमचे पैसे, वेळ, ऊर्जा संपत होती, आता तुम्ही तिथे हिशोब ठेवायला शिकाल. तुमची बचत, सुरक्षा, स्थिरता याला तुमचं प्राथमिकता असणार आहे. कुटुंबाच्या नावाखाली जो तुमचा गैरवापर होत होता तिथे तुम्ही मर्यादा ठेवाल. काही लोक तुम्हाला वेगळं करण्याचा, राहण्याचा, अंतर ठेवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात. अनेक नाती जी फक्त तुम्हाला दिखावा, खोट्या वचनांवरतीच टिकलेली होती ती आता हळूहळू स्वतःहून सुटतील. आणि हो, तुमच्यावर टीका देखील होतील. लोक म्हणतील की तुम्ही आता बदललेले आहात. तुमच्या पाठीमागे चर्चा होईल, कदाचित तुमची बदनामी करण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. कारण जेव्हा कुंभ राशीचा व्यक्ती स्वतःसाठी उभा राहतो तेव्हा इतरांना त्याची अस्वस्थता होते. तुम्ही थोडं तीव्र उत्तर द्यायला लागाल.
आता कोणी तुमच्या भावना, वेळ, कौशल्याचा फायदा घेऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा. जे लोक सवयीने तुमचा फक्त वापर करत होते, तुम्हाला वापरत होते, ते आता स्वतःहून दूर होतील. ऐकायला विचित्र वाटेल, पण हीच आता खरं तुमच्या आत्मसन्मानाची सुरुवात आहे. प्रत्येक ओझं तुम्ही उचलणं बंद कराल. फक्त तीच जबाबदारी स्वीकाराल की जी खरंच तुमच्यासाठी आवश्यक आहे. बाकीच्या गोष्टींपासून तुम्ही बाहेर पडायला शिकाल. कायदेशीर किंवा अधिकारांशी जे पण तुमच्या संबंधित काही गोष्टी होत्या, त्या गोष्टी पण होऊ शकतात. नोकरी, तुमच्यावरती जो अन्याय, पैशांचा वाद आणि जे पण काही गोष्टी होत्या त्याच्यासाठी तर तुम्ही स्वतः लढाल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की या परिस्थितीत तुम्हाला कमकुवत नाही, तर तुम्हाला जागरूक बनवतं आहे. तुम्हाला समजेल की प्रत्येक ठिकाणी शांत राहणं योग्य नसतं. तुमचं लक्ष हळूहळू व्यावहारिक जीवन व पैशांकडे जास्त जाईल आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळणार आहे. आता तुम्हाला समजेल की स्थिरता फार महत्त्वाची आहे. जे लोक तुमच्यावर दबाव टाकत होते त्यांच्या नजरेपासून दूर होण्यास तुम्ही सुरुवात कराल. आता तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल की मी एक माझं मनाचं ऐकू की माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेलं आहे ते मी बघू. तुमचा जो आतमध्ये चाललेला संघर्ष जो तुम्हाला थकवत होता, तो आता तुम्ही एकच मार्ग निवडाल. काम, तुमचे पैसा, तुमचं नाव उंचावणं, तुमची मालमत्ता आणि तुमचं कुटुंब ह्यावरतीच तुमचा आता फोकस राहणार आहे इथून पुढे. आणि नाती आली तर ठीक, नाही आली तर तुमचं जीवन थांबणार नाही आहे. जी नाती फक्त तुम्हाला 2 दिशांना खेचत होती त्यांच्यापासून तुमचा अंतर बनेल. लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, मानसिक दबाव देतील, परंतु तुम्ही आता थांबू नका. सुरुवातीला तुम्हाला हे एक तणाव वाटेल. ह्या बदलाची तुम्हाला सवय नाही, परंतु परिवर्तन नेहमी चांगलं काही घडवून आणतं. जुनं तोडून जो तुमचा फक्त वापर करतोय ते सर्व तोडून तुम्हाला नवीन बनवतो. आणि सर्वात मोठा बदल काय असेल तर तुमची स्वतःची किंमत, तुमची स्वतःची व्हॅल्यू ही तुम्हाला समजायची. तुमचा आत्मसन्मान हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करणं बंद कराल. कुटुंबाच्या नावाखाली स्वतःला जाळणं थांबवाल. जी नाती, करिअर तुमची बिघडत होती त्यांच्यापासून तुम्ही दूर व्हाल. तुमचा संघर्ष कमी होईल, कारण तुम्ही शांत राहायला शिकाल आणि तुमचे कठोर शब्द देखील कमी होतील. विनाकारण कोणालाही सल्ला देणं बंद कराल. आतून तुम्ही शांत आणि बाहेरून केंद्रित व्हाल. तुमचं नाव आणि ओळखीवरती आता तुमचे कामं होतील. हा काळ तुम्हाला घाबरवायला नाही तर तुम्हाला जागवायला आलेला आहे. जेव्हा शनी महाराज बदलतात तेव्हा माणसाचं भाग्य देखील नवी दिशा धरतं. आता जे घडतंय तेच तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि जिथे तुम्ही खरंच पोहोचण्यासाठी बनलेला आहात. प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, आता या संदेशाचा तुम्ही खूप हा भाग बनलेला आहे, त्याच्यामुळे खूप लक्षपूर्वक ऐका, कारण तो थेट तुमच्या नात्यांशी, तुमच्या मनाशी आणि तुमच्या भविष्याशी जोडलेला आहे. काही कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज झाले असतील, अंतर आलं असेल, मनमुटाव सुरू असेल, तर तुम्ही पूर्णपणे नातं तोडणार नाही. तुम्ही आधी झुकून, समजावून, सुधारण्याचा प्रयत्न कराल, कारण मनापासून तुम्ही आजही नातं वाचवू इच्छिता. पण एक गोष्ट ठरलेली आहे, नातं खरं असेल, प्रामाणिक असेल तरच ते टिकतं. नाहीतर तुम्ही कोणताही गोंधळ न करता त्याच्यातून मागे हटाल. आता तुम्ही विनाकारण कोणाची साथ देणार नाही, कारण मागील काही वर्षात ज्यांनी तुम्हाला साथ नाही दिली तर तुम्हाला खूप त्या सगळ्या गोष्टींपासून खूप दुखापत झालेली आहेत. आणि तुम्हाला आता जाणवेल की प्रत्येकासाठी उभं राहणं आवश्यक नाही. आता तुम्हाला पण काहीतरी मर्यादा आहे आणि तुम्हाला याच्यातून सर्व काही शिकायचं आहे. हा सर्व मोठा बदल आहे. आता तुमचं मानसिक ताण तुमच्या डोक्यावरती तुम्ही चढू देणार नाही, कारण तुमचा मानसिक ताण तुम्ही कमी करण्याच्या प्रयत्नात असाल. इथून पुढे आता जी गोष्ट तुम्हाला रात्रभर जागवत होती, आता तुम्ही ते दुर्लक्ष करायला शिकाल. तुम्ही परिपक्व झालेले आहात. तुम्ही आता कमजोर नाही आहात. कर्मक्षेत्रात तुमची ओळख वाढेल. लोक तुमच्या कामाकडे आता लक्ष देतील. हळूहळू तुमचा सन्मान समाजामध्ये वाढणार आहे. तुमच्या पैशांसंबंधीच्या ज्या पण अडीअडचणी होत्या त्या आता सर्व काही दूर होणार आहेत. नोकरी असो, व्यवसाय असो, आता तुमचे प्रगतीचे स्रोत सर्व काही सुरू झालेले आहे. आणि शनी महाराजांची तर खास करून कुंभ राशीवरती इतकी कृपा असते, तर आता ते तुमचे जे पण काही वाईट दिवस होते ते संपलेले आहेत. तर कुंभ राशीचा व्यक्ती हा फक्त आता स्वतःवरती लक्ष देणार आहे आणि जग
त्याच्याकडे एकदम स्वाभिमानाने म्हणजे सन्मानाने आता बघणार आहेत। आणि या काळात पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि ती बचत तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि तुमच्या भविष्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाची बनेल। तुम्ही आता खर्चापेक्षा बचतीवरती तुम्ही लक्ष द्याल, तुमचं भविष्य तुम्ही सुरक्षित कराल। तुमचे जे पण काही बोलणं होतं ते आता वाणी तुमची सरळ राहणार आहे। तुम्ही कोणाला पण कठोर मनाने बोलणार नाही, जे तुम्हाला चुकीचं वाटेल ते तुम्ही स्पष्ट बोलाल। आता यामुळेच तुमचा आत्मसन्मान तुम्हाला परत मिळणार आहे। भागीदारीचे काम असो किंवा जे पण काही नुकसान झालेलं आहे, आता तिथून तुम्ही बाहेर पडण्याचं तुम्हाला धैर्य येईल। तुम्ही समजलात आहात की आत्मनिर्भर होणे हे जास्त महत्त्वाचे आहे। आता तुम्ही तुमच्या अटींवरती तुमचं आयुष्य जगाल। आता याच काळात तुम्ही जीवनातील मोठे निर्णय घ्याल, म्हणजे जे पण काही तुमची गुंतवणूक असो, तुमचं घराचं स्वप्न असो, गाडीचं स्वप्न असो, तुमचे मुलांचे शिक्षण असो, मुलांना परदेशात पाठवणं असो किंवा तुम्हाला स्वतःला परदेशामध्ये नोकरी शोधणं असो किंवा नोकरीचे योग असो, आता तुमच्या जे पण मनातील इच्छा आहेत त्या सर्व आता या काळामध्ये पूर्ण होणार आहेत। कारण की तुम्ही कुंभ राशीचे लोक प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हा सक्सेस जरूरच मिळेल। तुमची समज, तुमचे विचार हेच तुम्हाला आता मार्गदर्शन बनवेल। ऑक्टोबर 2026पर्यंत तुम्ही स्वतःला उंचवण्यात गुंतवलेले असाल आणि जे पण काही तुमचे स्वप्न होते ते ह्या काळामध्ये संपूर्ण पूर्ण होणार आहेत। आणि हो, काही संबंध बिघडलेले असतील तर ते चांगले करण्यासाठी आणि अजून तुम्हाला उत्तरोत्तर प्रगतीसाठी तुम्हाला काही आध्यात्मिक आधाराची देखील आवश्यक आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की शनिवारी सूर्यास्तानंतर शनी चालीसाचं पठण जरूर करा आणि रोज ओम नमः शिवायचा जप जरूर करा, त्यामुळे तुमचं मन स्थिर राहील। आणि हो, हनुमान चालीसाचं सेवन करायला बिलकुल पण विसरू नका। ह्यामुळे तुम्हाला आत्मिक शांतता आणि आत्मिक जो पण काही तुम्हाला पाठिंबा हवा आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुम्हाला सुधारताना दिसेल। तर हे जे पण उपाय सांगितलेले आहेत हे तुमची स्वतःची आत्मिक शक्तीसाठी आहे। तर तुमचं कुंभ राशीवाल्यांना तुमचं आयुष्य आता बदलत आहे। हा तुटण्याचा काळ नाही, तर आता हा तुमचा घडण्याचा काळ सुरू झालेला आहे। तर आज तुम्हाला आतून जरी तुटलेलं वाटत असेल तरी पण आता तुम्ही शांत राहा, कारण की तुम्ही भरपूर काही सहन केलेलं आहे। तर आता ही तुमची हार नाही, कारण शनी महाराजांनी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे, त्यामुळे त्याला साधारण तुम्ही स्वतःला समजू नका। जे लोक तुमची कदर करत नव्हते तेच आता तुमची किंमत करतील आणि तुम्हाला फक्त धैर्य ठेवायचं आहे। शनी महाराज उशिरा देतात पण न्याय पूर्ण करतात आणि येणारा काळ तुमची दिशा बदलू शकते। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे कर्म स्वच्छ ठेवा, नशीब स्वतःहून तुमच्या पाठीमागे येईल, नशीब स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील। तर मंडळींनो, हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनी महाराज आणि जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। आणि हो, वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि शनी महाराजांची आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।